म्हणजे राजकारण संपत नसतंय. राजकारण आता तुमचं सुरू झालंय, कारण इतके दिवस तुम्ही युवक होता. तुमचं वय किती बघायला गेलं तर तुम्ही आता 40-45 वर्षाचे. तुम्हाला धोंडे साहेबाचा आदर्श घ्या, अजून तुम्हाला बराच पल्ला गाठायचा. तुमचे वडील बी आमदार होते, तुम्ही आमदार होते. तुम्ही आमदार असताना कोट्यावधीचे कामं तुम्ही तुमच्या मतदारसंघात केले. म्हणून अजून आता तर आपल्याला ज्येष्ठ नेत्याची धोंडे साहेबाची साथ आहे आणि धोंडे साहेबावर तुमच्यावर जीवावर प्रेम. कोण येले मुंबईला इकडे? अहो साहेब, किती लोक आलेत बघा तुम्ही. आज मराठवाड्यामधले जेवढे काही प्रवेश झाले पंडित साहेब, सगळ्यात जास्त सामान्य माणसं आणि युवक कुणाचे आलेत बघा. आज सुद्धा पोलीसमध्ये चर्चा चालू आहे. म्हणून कुठेतरी आपण आपल्या नेतृत्वावर, नेत्यानं आपल्या पाठीवर हात टाकला पाहिजे. कार्यकर्त्याची अपेक्षा असते की नेत्यानं मला चांगल्या नजरेनं बघितलं पाहिजे, त्यानं खांद्यावर हात टाकला पाहिजे. म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता गर्जे साहेब आहेत, खोडके साहेब आहेत. जरा साहेब तुम्ही आम्ही आले का ऑफिसमध्ये बोलत जा, काम नका होऊच आमचं. काय होऊन जाईल त्याला, त्या मंत्र्याला फोन लाव, सूरज तुम्ही काम करीत जाती की. आता आपले सूरज भाऊ चव्हाण आहेत, हे सुद्धा पेपरला वाचलं असेल नाही वांगड. म्हणजे बंडखोर माणसं आहेत आपल्याकडे, जशास तशी उत्तर देणारी माणसं आहेत. म्हणून चांगल्या तरुणांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ना, आता तेच आहेत. म्हणजे तहयात युवक अध्यक्ष आता तरी तुम्ही 42-45 जरी झाला असलात तरी तुमचा तोच उत्साह आहे. आम्ही बघतो प्रश्नाची सोडवणूक आपण करता. म्हणून मित्र, तुम्ही इतक्या लांबून आलात. काही जण रात्रीपासून निघाले राजे, काही पहाटे निघाले. म्हणजे आमचा पण वय किती का असं ना, पण आज ही युवक काँग्रेसच्या पंडित साहेब 92ला ज्यावेळी आम्ही 92ला जिल्हा परिषद मेंबर झालो, मी मिर्जाबाई आहेत बरोबर आहे. आम्ही सगळेजण 92ला, मी तेव्हा 23-24 वर्षाचा होतो. त्याच्यावर आता वयाचा अंदाज काढा राजे. म्हणून राजकारण करीत असताना वैयक्तिक द्वेष तुम्ही कुणाच्या मनात ठेवू नका. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण आपली कामं केली पाहिजे. आता ही बघा, कल्याण काका एका सामान्य कुटुंबातून, माळी समाजातून आलेला, पण महाराष्ट्रात वारं झालं नाही यांचं. कोण? कल्याण काका. आज पंढरपूरला गेलं, तिकडे सोलापूरला गेलं, कोल्हापुरात गेलं तर कल्याण काका म्हणून 10-5 माणसं कुठे घेऊन येले. हे कशामुळे? एक माणसाच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. जिद्द असून काहीतरी मला करायचे, क्रिएशन, निर्मिती केली पाहिजे. म्हणून मित्र, आता नुसतं राजकारण करून पुढारीच्या मागे फिरून आपल्याला जमणार नाही. म्हणून माझी तरुणांना खास करून अशी विनंती आहे, सरकार आपले, अर्थमंत्री आपले. म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही गुत्त मागायला येण्यापेक्षा एखादा प्रोजेक्ट घेऊन या, एखादा चांगला प्रकल्प. अजितदादाला अपेक्षित आहे की म्हणले बीड जिल्ह्यातून माझ्याकडे प्रकल्प कुणी आणत नाही. आमचेच भानगड तर सगळे काम द्या, त्याच्यात अर्ध इकडे अर्ध तिकडे असं न जाता. बरोबर आहे ना दादा? प्रत्येक कमीत कमी आपल्या एका तालुक्यात 40-50 असे तरुण पोरं हे उद्योजक झाले पाहिजेत. आणि आपला जिल्हा हा संघर्षशील आहे. सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक असलेला पाटोदा तालुका आहे. म्हणून महाराष्ट्राला आदर्श देणारी आष्टी, पाटोदा आणि बीड जिल्हा आहे. म्हणून तुमचा आमचा आदर्श घेऊन महाराष्ट्रानं राजकारण केलं पाहिजे. पण दुर्दैवानं काही कोत्या मनाचे नेते, आपणच निर्मिती केलेले कोत्या मनाच्या नेत्यांनी संपवण्याचं राजकारण आपल्या बीड जिल्ह्याला केलेलं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण त्याच उत्साहानं, त्याच जोमानं कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जिल्हा परिषद मध्ये पुन्हा एकदा आपल्याला झेंडा फडकवायचा आहे आणि आपण सगळेजण धोंडे साहेबांचं प्रचंड टाळ्या वाजून स्वागत करू. कारण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात की आज आपल्या पक्षात असेल, आपल्या मित्र पक्षामध्ये असेल की भले विरोधी पक्षात असेल, एकच चर्चा आहे, धोंडे साहेबांचा प्रवेश हा अत्यंत चांगला उत्साहानं होत आहे. पण हे कधी झाला? तुमच्या उत्साहामुळे सगळ्याचा उत्साह वाढला. की बघा ना, माणसं हातात कागद 2-2 तास घेऊन फिरायले. हे कशामुळे? आपण 10-5 जण तर आम्ही याला असतो बीड जिल्ह्यातून साहेब, तर तुमच्याजवळ आमचं वजन राहिलं असतं गरजे साहेब, खोडके साहेब, राहिलं असतं का? म्हणून 8 दिवसानं तयारी चालू आहे. कुणी भिताडं रंगवाली, पहिलं पोर उंच केलं चिटकवायला, वरून पडलं खाली. मी म्हणलं काही होत नाही, आयडेक्स लावा. म्हणून प्रत्येकानं धोंडे साहेबाला पुन्हा एकदा सत्तेत बघायचं, धोंडे साहेबांनी नेतृत्व केलेलं आपल्याला बघायचं. म्हणून आपला सगळा जनसमुदाय आलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आजबे काका, धोंडे साहेब आहेत, सगळेजण मिळून आम्ही तालुका अध्यक्ष संघटना, ही सगळेजण ती संघटना आजबे काका आणि धोंडे साहेब हातात हात घालून काम करतील.
थोडं काही किशी वाईशी झालं, कुणाला मागं पुढे सरकावं लागलं असेल तर नाराज होऊ नका. फक्त एक हुंगाट बांधा की आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती तिन्ही ताब्यात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा घड्याळाचं राजकारण आणि अजितदादांचं नेतृत्व आपल्याला जोपासायचंय. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हाकेला ओ देऊन आपण आला. पण आता उद्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच आता उत्साहानं कामाला लागा हीच आपल्या सगळ्याच्या चरणी विनंती करतो. आणि आपण एवढ्या संख्येनं आलात म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. व्यासपीठावर कुणाचे नाव घ्यायचे राहिले असेल तर मी त्यांची अध्यक्ष म्हणून माफी मागतो. आपल्या युवतीचे अध्यक्ष संध्याताई आहेत, सगळेजण आहेत, सगळे जी पदाधिकारी काही आहेत ते जर कुणाचं नाव राहिलं असेल, तुमचा सन्मान करायचा राहिला असेल, आमच्याकडून पाणी द्यायचं राहिलं असेल, चहा द्यायचा राहिला असेल तर मोठ्या मनानं माफ करा. कारण आपल्याला आपल्या नेत्याला मोठं करायचं, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आलात. पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, बीड जिल्ह्याच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आदरणीय आबा, आपल्या या प्रभावी भाषणाच्या नंतर मला या ठिकाणी एक वाक्य आठवतंय. एक चित्रपटातला डायलॉग आहे. काही लोक म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था जरा खराब झाली आहे, खास करून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात. त्यांना सांगू इच्छितो, राष्ट्रवादी की जड़ें इतनी कमजोर नहीं है कि मामूली हादसे से हिल जाए. आसमान में थूकने वालों, ये शायद तुम्हें पता नहीं है कि आने वाली जिला परिषद पंचायत समिति के चुनाव में ये पलट के थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगी. करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. धन्यवाद. हरून इनामदार हा हरून इनामदार चल लवकर एकच मिनिटात बोला. माझा माणूस पटपट बोला लगेच. आज या ठिकाणी धोंडे साहेबांच्या प्रवेशानिमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले गर्जे साहेब, घोडके साहेब, राजे, आजबे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, आज आपल्याला इथं उपस्थित राहिलेल्या लोकांना फक्त मला एकच विनंती करायची आहे की आज आपल्याला दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जो हा प्रवेशाचा कार्यक्रम एक बुलंद नेतृत्वाने चालू आहे, त्याचं एकच कारण आहे कि जैसे कि किनारों ने समंदर को पी डाला, बर्फीले चट्टान ने आग को उगल डाला और अजित दादा ने तो महाराष्ट्र का इतिहास बदल डाला. अशा पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असल्यामुळं आज तुमच्या आमच्या सारख्या 18 पगड जातीचं नेतृत्व बांधून त्यांना आम्ही सगळे प्रवेश करीत आहोत. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आम्ही प्रवेश केला. केजची नगर पंचायत पूर्ण दादाच्या नेतृत्वाखाली आणली. कारण जे का रंजले गांजले त्याची बने जो आपले, तो जसा तू ओळखावा देव तेथेच जाणावा. अशा वृत्तीप्रमाणे दादा या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहेत आणि सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये जाऊन त्यांची नाळ जोडण्याचं या ठिकाणी काम होत आहे. म्हणून आज अशा उत्तुंग अशा नेतृत्वाखाली तुम्हा आम्हाला जर काम करण्याची संधी मिळाली तर उद्याचं भविष्य आमचं उज्ज्वल होणार आहे. आणि जाता जाता एवढ्याच वर्षापासून त्यांना मी ओळखतो, आजबे काकांना ओळखतो आणि त्यांना मी बरोबर त्या ठिकाणी काम करीत असताना त्या ठिकाणी ऐसा ज्ञाता पावा त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचार जीवा मोक्ष प्राप्त होण्यासाठी सुद्धा चांगल्या गुरुची आवश्यकता असते. तशा पद्धतीनं आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर एक चांगल्या नेतृत्वाची गरज असते. आणि आज आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघ भाग्यशाली आहे की त्यांना धोंडे साहेबांसारखं नेतृत्व आणि आजबे साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी लाभलेलं आहे. याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज आपण स्वागत करूयात आणि पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे राहूयात आणि उद्याचा इतिहास बदलूया. एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बीड जिल्ह्यातून आलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते धनंजय मुंडे साहेब, या सर्व मान्यवरांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. मी समोर बसलेल्या थोडं मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी थोडीशी मान्यवरांना येण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मंचावर येण्यासाठी कुणीही गोंधळ घालू नये किंवा घाई करू नये, कारण या ठिकाणी आज
जळगाव, बीड, जालना, वाशिम, पालघर या जिल्ह्यातून अनेक वरिष्ठ पदाधिकारी सन्माननीय दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी माननीय दादांचं आगमन होईल. आगमन झाल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपल्याला लागली सुरुवात करायचंय. आपण सर्वजण थोडं शिस्तीचं पालन करेल, कारण आपली संख्या जास्त आहे. आपल्या सर्वांना थोडं नियमाचं पालन सगळ्यांनाच करावं लागेल. त्यामुळं आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वजण या ठिकाणी सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. तुमच्यातले कुठे किती लोक आहेत? इथं किती लोक आहेत स्टेजवर? प्रमुख कोण आहेत त्यांना बोलवा. प्रमुख कोण? टीचर लोक चोपड्याचे जालना जयरेशील तुमची लोक प्रमुखांना बोलवा ना. इकडे प्रमुखांना बोलवा, ते आपले मेंबर. आनंदभाई बोलले. आनंदभाई ठाकूर, आनंदभाई ठाकूर यांना विरुद्ध त्यांनी मंचावरती यायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं आगमन थोड्याच वेळात सभागृहामध्ये होते. सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे आल्याच्या नंतर जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. बीड जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत. जळगावची मंडळी बाहेर बसली. जळगावची समोर बसले बाहेर. सन्माननीय दादांचं मंचावर आगमन झाल्यावर ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनीच मंचावरती यायचंय. इतर पदाधिकाऱ्यांना त्यांना इकडे बोलवा. अशी पाहिजे त्याला बसवा काही करून.
हा बोला. हो, बोलतो जरा. थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं आगमन या अवघ्या 2 मिनिटाच्या आत या ठिकाणी होत आहे. बीड जिल्ह्यातून आलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं आगमन हे थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे. अगोदर धोंडे साहेबांचा घ्यायचा का? हो दादा, धोंडे साहेबांचा अगोदर. असं तर सगळं माझं प्लॅनिंग चाललं आहे. मी जास्त कोकण जिल्हा बदल क्षेत्रात आहे आणि नगरपालिकामध्ये सगळ्यांची ताईला घेऊन बसा तुमच्यापासून सेटअप करून घेतले आणि कोणाला तुम्ही डिस्टर्ब करायचं सगळ्यांना सगळे अधिकार देऊन ठेवले आणि थोडी मदत लागली तर मी त्यांच्याकडे हजर आहे असं सगळे सिस्टम केले. वाशिमला बघतोय बीजेपीचे एक 2 कॅन्डिडेट इच्छुक आहेत. अंतर्गत त्यांची एक गट त्यांचा आंदोलनाच्या विरोधात गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह खंडे साहेब यांच्याकडनं धोंडे साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. घेऊन थांबायला तरी भाषण नाही आले पुन्हा ते काय होतं अर्ध्यातून थांबवायला अडचण होती. काँग्रेसला बाजूला आले का थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं आगमन थोड्याच वेळात आपल्या सभागृहामध्ये होणार आहे. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेब या सर्व मान्यवरांचं थोड्याच वेळात या ठिकाणी स्वागत आपल्या सर्वांना करायचे. वाशिम चालू जालना आला बीड आला एसी चालू आहे घर माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचे. माजी आमदार आनंदभाई ठाकूर, पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांना खाली बसायची विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय दादांचे या ठिकाणी आगमन झालेले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत करूया. अजितदादा आगे बढ़ो, अजितदादा आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जागेवरती बसती कायच आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्या जागेवरती बसती कायच आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपल्या जागेवरती बसून जायचे. विनंती आहे कृपया करू नका. खाली बसा. ज्या ठिकाणी तुम्हाला जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही आत तिथेच खाली बसा. पुढे कुठेही जागा नाही पुढे येण्यासाठी. सर्वांना विनंती आहे. पहिल्या रांगेत पण जे आहेत कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला पण जेवढे उभे त्यांना विनंती आहे खाली बसा. सर्वांना नम्र विनंती आहे जागावरती बसायचंय. अजितदादा आगे बढ़ो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आष्टी बाटोला विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. या ठिकाणी मी सन्माननीय अजितदादा पवार यांना विनंती करतो की माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, धनंजय मुंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन याचं स्वागत करावं. आगे कोणाला उतरतो खाली उतरतो. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन धोंडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत माझे आमदार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब.
त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी जाहीर करतो. आपल्याला माहिती आहे की आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये या अगोदर बाळासाहेब आजबे आमदार होते, व्यासपीठावर ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विजयराजे आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच राजेश्वरराव चव्हाण, त्याचप्रमाणे सुरेशराव चव्हाण, संध्याताई सोनवणे, काकासाहेब शिंदे, दीपकदादा भुमरे, विश्वास नागरगोजे, तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते धनंजयराव मुंडे, हेही या ठिकाणी उपस्थित. म्हणून मी गेली अनेक वर्षापासून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मला सुरुवातीला मी अपक्ष निवडून आलो होतो, नंतर काँग्रेस पक्षामार्फत 2 वेळा निवडून आलो व ते भारतीय जनता पक्षामार्फत निवडून आलो होतो. परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी अपक्ष उमेदवारी केली. सध्या मी कुठल्याच पक्षात नव्हतो. मी फार सारासार विचार केला आणि अजितदादांबरोबर मी चर्चा केली, बैठक झाली आणि निर्णय घेतला की दादाबरोबर काम करायचं. दादांचं नेतृत्व हे विश्वासक आहे, खणखर आहे. राज्याला योग्य दिशेने नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आष्टी पाटोदा शिरूर आपल्याला माहिती आहे दुष्काळी भाग आहे. इथल्या अनेक समस्या आहेत. काही समस्या मागच्या काळामध्ये आम्ही सोडवल्या, परंतु आजही आमचा बंद पडलेला साखर कारखाना आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती केली आहे. त्याचप्रमाणे आष्टी या ठिकाणी 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल मी उभा करतोय. त्या कामासाठी सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे. याशिवाय मध्यंतरी अतिवृष्टी झाली, अनेक रस्ते वाहून गेलेत, पूल तुटलेत, बाजार तलाव फुटलेत. या सर्व कामासाठी आणि आष्टी पाटोद्यामध्ये खूप स्थलांतर होतं. ऊस तोडणी मजदूर फार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि भविष्यात अशी एखादी योजना आपण आणायची आहे जेणेकरून हे लेबर बेस म्हणजे ऊस तोडणी कामगार स्थलांतर मुंबईकडे जर निघालं आष्टीवरून कोणत्याही जागेवर जर गेलं तर धाब्यावरचं पोरं कसं आहे पुढीकडे चालले. म्हणजे आमचे भागातले लोक हे स्थलांतरित असल्यामुळे खूप छोटी छोटी कामं करतात. एज्युकेशन कमी आहे आणि कुठे महाबळेश्वरला तिथे आमचे लोक असतात, मुंबईला असतात, ऊसतोडीला असतात, युटिलिटीला असतात. तर म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्यासारख्याला खूप वाईट वाटतं. असं वाटतं की यांचं काहीतरी काम व्हायला पाहिजे, हे स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे आणि आमचा निर्धार आहे. त्यासाठी दादा आपल्या पाठीशी आहेत, ते सदैव आपल्या पाठीशी राहतील असं मला खात्री आहे. त्याप्रमाणे आमच्या मतदारसंघामध्ये थोडी दडपशाही आहे, थोडी दादागिरी आहे एका माणसाची. ती आम्हाला बंद पाडायची. तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही जरा शांतपणे ऐका की आम्हाला
लोकशाहीच्या मार्गाने संपवायची. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत. आम्ही निर्धाराने घड्याळ चिन्ह घेऊन जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि बीड जिल्हा, मला तर स्वतःला असं वाटतं की पुण्यानंतर बीड जिल्हाच राष्ट्रवादीचा मोठा बाल्य जिल्हा. आम्ही आपल्या बरोबर आहोत. आज प्रवेशाचा कार्यक्रम आमचे खूप लोक आलेले आहेत. काहींना मुंबई पहिल्यांदा पाहत आहेत काही लोक आमचे, आणि त्या सर्वांना तुमचं आकर्षण आहे. सर्व लोक म्हणतात दादाबरोबर आपण काम करूया. पूर्वी आपण एकत्र काम केलेलंच आहे. मी काँग्रेसमध्ये असताना दादा मंत्री होते आणि मी पण आमदार होतो. त्यामुळं त्यांचा माझा फार जुना परिचय आहे. त्यामुळं ओळखीचं आपलं नेतृत्व आहे, हे चांगलं नेतृत्व आहे आणि भविष्यात आपल्याला त्यांच्या बरोबर काम करायचंय. त्याचबरोबर मी अगोदर एकदम दादा मी कॅन्सर हॉस्पिटल उभा करतोय, त्यालाही आपल्याला थोडी मदत आम्हाला करावी लागेल आष्टीला. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये आता 24,000 लोक कॅन्सर पीडित आहेत. सस्पेक्टेड आणखी वेगळे, जे आणखी ज्यांची तपासणी झाली नाही असे वेगळेच आहेत. आणि आमचा जरुरी उत्पन्न आमच्या जिल्ह्याचं कमी आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना चांगलं औषध उपचार मिळत नाही, आहार चांगला मिळत नाही. त्यामुळं कॅन्सर सारख्या आजाराला अनेक लोक बळी पडत असतात. तर माझी खात्री आपल्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमच्या ज्या काही मागण्या असतील, आमच्या खोट्या मागण्या नसतात. आम्ही गुंतवणूक करत नाही, खोटे बिल काढीत नाही, खोटे बिल आम्ही कधी काढीत नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने जाणारे कार्यकर्ते आहोत, याची आपल्याला पण माहिती आहे. मी जास्त लांबत नाही. मी आपल्या बरोबर काम करण्याचं कार्यकर्त्यासह घेऊन ठरवलेलं आहे. त्याबद्दल आणि आपण आमचं या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो. जय जय. आपल्या सगळ्यांचे सहकारी माननीय विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्यांनी आपला विचार आपल्या सर्वांच्या त्यांनी आता आपले विचार मांडले आणि अनेकदा मला वाटतं 4 टर्मला आम्ही विधिमंडळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. कारण 4 वेळेला निवडून आलेले ते भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार बाळासाहेब वाजपेयीजी, विद्यमान आमदार विजयसिंह पंडितजी, राजेश्वर चव्हाण, अजय धोंडे, कल्याण आखाडे, संध्या सोनवणे, रुपेश बेजरे, अक्षय गायकवाड, काका शिंदे, विश्वास नागरगोजे, भाऊसाहेब बराटे, दीपक गुंबरे. आज खरं तर मला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज जळगाव जिल्ह्यातले काही सहकारी पक्ष प्रवेश करतायत, तसंच बीड जिल्ह्यातले अनेक मान्यवर भीमरावजींच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही आमचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. वाशिम जिल्ह्यातले पण काही आमचे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. तर पालघर मधले देखील काही माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. ते तसंच उपस्थित असणारे रवी जैन, अरविंद चव्हाण, सोनाली ठाकूर, आनंद ठाकूर, सर्व माझे जळगाव, बीड, जालना, वाशिम, पालघर त्या जिल्ह्यातून आलेले पक्षप्रवेशाच्या करता उपस्थित सर्व मान्यवर, नेते, कार्यकर्ते, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीला आपल्या सगळ्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की मला धनंजयला आणि काय आमच्या सहकार्यांना यायला उशीर झाला. आज कॅबिनेट असते, प्री कॅबिनेट असते, अनेक आमदार भेटायला येत असतात. मंगळवारी आम्ही 100% मंत्रालयात किंवा सह्याद्रीला भेटू शकतो. यामुळं अनेक जण येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर लागला.
मित्रांनो, इतक्या लांबनं आपण सगळेजण आला त्याबद्दल मी विशेषतः बीडकरांचं, जालना, वाशिम, पालघर, जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात, वेगवेगळ्या घटना घडत असतात. एकंदरीतच काम करत असताना आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी सगळ्या समाजामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, एकमेकाच्या बद्दल आकस, द्वेष. कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असा इतिहास आहे. आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे. आपलं राज्य एक पुरोगामी विचारांचं राज्य आहे. आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मधल्या काळामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा माझ्या बळीराजाला उभं करत असताना, बळीराजाला सावरत असताना, बळीराजाला आधार देत असताना त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटीचा पॅकेज दिला. दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पहिल्यांदा मित्रांनो मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे, तो आतापर्यंत चालू होता असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. पहिल्यांदा घडलेलं आहे. इथं मगाशी चंद्रकांत ठाकरे पण आहे, मी मगाशी त्याचं नाव घ्यायचं राहिलो. अनेक सहकार्य सगळ्यांचेच मी उल्लेख करू इच्छितो. पण 6 महिने कधी पाऊस पडलेला बीडकरांनी बघितला नाही, जालनाकरांनी, जळगावकरांनी, वाशिमकरांनी, पालघरकरांनी, महाराष्ट्राने बघितला नाही. मी पण अनेक वर्ष, मी तर 35 वर्ष झाली समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलोय. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं. ह्याचाही अनुभव आपण घेतला. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे. चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध, पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं, ह्या सगळ्या गोष्टी येतील. परंतु मित्रांनो, एकंदरीतच या बीड जिल्ह्याला मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद म्हणून मला कामाची संधी मिळेल. परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि इथल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर येऊन पडली. मी तेव्हापासून ठरवलं की भीमराव धोंडे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की एकंदरीतच ह्या भागातला मोठ्या प्रमाणावर मजूर हा ऊसतोड करता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन 6-6 महिने स्वतःचा संसार, मुलं, बाळं, प्रपंच सगळं तिकडे घेऊन कुठं कोप्यामध्ये राहतो, कुठं फळामध्ये राहतो आणि अशा पद्धतीने स्वतःची पोटाची खळगी भरण्याचं काम करतो. त्याच्याकरता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये धनंजयनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये भीमरावजी धोंडे असतील, त्याच्यामध्ये बाळासाहेब आजबे असतील, विजयसिंह असतील, पंडित किंवा आमचे प्रकाश सोळंके असतील, अनेकांची नाव घेता येतील, पंकजाताई असतील. मी त्याच्यामध्ये सर्वांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला. परंतु आज देखील आता बैलांनी ऊस वाहणं कमी झालेलं आहे. आता आम्ही त्याला जुगाड म्हणतो. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला मागं अशी एक ट्रॉली लावतात आणि मोठा प्रमाणावर ऊस त्याच्यामध्ये आणतात. आता हार्वेस्टर निघालेला आहे. आपल्याच मराठवाड्यामध्ये माझा कारखाना विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली चालणारा, उभा राहिलेला तो कारखाना 100% ऊस हार्वेस्टरनी तोडतो. म्हणजे पुढं मागं काही वर्षांनी सगळी मशिनरी येणार आहे. टप्प्याटप्प्याने सगळे साखर कारखाने त्या रस्त्याने चाललेले. केंद्राच्या राज्याच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. आपण त्याच्यामध्ये ह्या घटकाच्या करता मुंडे साहेबांच्या नावाने एक त्या बाबतीमध्ये आमचा धनंजय मुंडे त्यांनी मला आग्रह केलेला होता. सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सांगितलं की एक महामंडळ स्थापन झालं पाहिजे दादा, आणि तशा पद्धतीनं ते महामंडळ स्थापन केलं.
आपण त्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता वेगवेगळ्या भागामध्ये हॉस्टेल काढायचा प्रयत्न करतोय. कामं सुरू झालेली आहेत, मंजुऱ्या दिलेल्या. का तर शिक्षण हे महत्वाचं आहे. मित्रांनो, मी माझ्या 5 जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण असणाऱ्यांनाच भवितव्य आहे. जे नवीन जे शिक्षण आहे, आता एआयचं शिक्षण दिलं जातं, पूर्वी संगणकाचं शिक्षण दिलं जात होतं, तेही तेवढंच महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. आताच आमचे भीमराव धोंडे साहेब बोलले की दादा मला कॅन्सर हॉस्पिटल काढायचंय. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्यातल्या काही लोकांना ती तंबाखूची, बिडीची, सिगारेटची अशा प्रकारच्या सवयी असतात. त्याच्यातनं तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठं आहे. आपल्या महिला भगिनींना काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्यांनाही वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर त्या बाबतीमध्ये होतात. त्याच्याकरता त्यांनाही मोठ्या प्रमाणावर सांगितलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे. आणि आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं, करोना ज्यावेळेस आला जगामध्ये, करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे. डॉक्टर, नर्सेस किती महत्वाचे आहे, पॅरामेडिकल स्टाफ किती महत्वाचा आहे, हॉस्पिटल किती महत्वाची, दवाखाने किती महत्वाचे, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीनं पण चाललेले मोदी साहेबांच्या, आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं सगळीच राज्य करतात, आपण पण करतो. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतला. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती नाही, परंतु अंबाजोगाईला आशियामधलं पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज कुठलं आहे तर ते आपलं बीड जिल्ह्यातलं अंबाजोगाईचं मेडिकल कॉलेज आहे. पण तिथेही मोठं काम करण्याची गरज आहे. मी मध्ये आढावा घेतला. तो आढावा घेत असताना माझ्या लक्षात आलं, तुम्हाला पटणार नाही, 1,000 कोटी रुपये जवळपास ते हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयीयुक्त करायचं म्हटलं तर त्याला ते खर्च येतोय. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पालघरला पण पुढच्या काळात हॉस्पिटल देऊ इच्छितोय. जालन्यामध्ये देखील तशीच प्रकारची परिस्थिती. वाशिममध्ये जरी हे छोटे जिल्हे असले, आता वाशिमला तर मला वाटतं 3 आमदारांचा जिल्हा, आणि मी तुमच्या पुढे बोलतोय, पुणे जिल्हा 21 आमदारांचा जिल्हा आहे. 3 कुठं आणि 21 कुठं एवढा फरक आहे. परंतु शेवटी तोही जिल्हाच आहे, तिथेही आपले बांधव राहत आहेत. आजच त्याच्या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय कॅबिनेटच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केला. हिंगोली असेल, वाशिम असेल, कारण तिथल्याही लोकांच्या करता शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, हे तितकंच महत्वाचं आहे. तेही काम आमचं बाबांवर चाललेलं आहे. आणि मी मगाशी सांगत होतो की बोलत असताना आमचे भीमरावजींनी सांगितलं की दादा एकंदरीतच कॅन्सर हॉस्पिटल मला पण काढायचंय. त्याच्याकरता भीमरावजी, आम्ही आता ज्या पदावर काम करतोय, मला अनेकदा या राज्याच्या जनतेने 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिलेली, त्यामुळे माझ्या अनेक ओळखी वाढलेल्या आहेत. आजच सकाळी एक डेलिगेशन माझ्याकडे आलेलं होतं. रोज कुठले ना कुठली डेलिगेशन सिंगापूरचा असेल किंवा व्हिएतनामचा असेल, वेगवेगळे मान्यवर येत असतात. आणि त्यांना आपल्याकडं, त्यांच्याकडे पैसा आहे, जपानकडे पैसा आहे, ते आपल्याला जर बुलेट ट्रेन किंवा असे काही मोठे प्रोजेक्ट करायचे म्हटलं तर 1%, 2% व्याजाने पैसे देतात, कारण तिथं पैसा अमाप आहे. आणि मग त्याच्यातून आपण डेव्हलपमेंट करत असतो. त्याच्यातून मोठे मोठे रस्ते घेण्याचा प्रयत्न, जायका मार्फत आणखी काही प्रोजेक्ट घेण्याचा प्रयत्न, असा वेगवेगळ्या पद्धतीनं कमी व्याजाने जो पैसा मिळतो त्याच्यातून थांबून पुढे प्रकल्प करण्यापेक्षा आताच प्रकल्प केले तर ते कमी पैशामध्ये होतात, कारण पैशाचं किंमत दिवसेंदिवस कमी होते. आणि त्याच्यामुळे हा प्रकार आपण अवलंबलेला आहे. आणि त्याकरता भीमरावजी, तुम्ही जे सांगितलं कॅन्सर हॉस्पिटलचं, माझ्या ऑफिसचं इथं काही जण असतील, त्या संदर्भामध्ये डॉक्टर भोसले त्यांना सांगून त्यामध्ये
आपल्याला अनेक वेगवेगळ्या कंपन्या CSR मधनं निधी देतात. मला त्याच्याबद्दलची पूर्णपणे एक माहिती द्या. आणि मग त्याच्यामध्ये आपले ढाकणे आणि भोसले त्यांनी दोघांनी तिथं त्या बाबतीमध्ये लक्ष घालावं. आता तर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जी काही आपली हॉस्पिटल आहेत त्याच्यात पण कॅन्सर हॉस्पिटलचं युनिट काढतोय. नागपूरला एक सुंदर हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाल. मी स्वतः बघितलं. भीमरावजी 550 कोटी रुपयाचं हॉस्पिटल आणि अजून तिथं 300-400 कोटी रुपयाचं काम हे फ्युचरमध्ये चाललेलं आहे. मध्य प्रदेश मधले देखील लोक तिथे येतात. इतकी व्यवस्थितपणे तिथं ट्रीटमेंट मिळते आणि सगळं अत्याधुनिक अशा पद्धतीनं केलेलं आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये पुढे जाऊ. मी देखील माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल ती CSRच्या माध्यमातून करण्याचं काम करीन. त्याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं स्थलांतर रोखलं पाहिजे, बरोबर आहे, परंतु त्याच्याकरता तिथं काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे. ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण CIIT हे सुरू करतोय टाटाच्या मदतीनं, टाटा ट्रस्टच्या मदतीनं, त्याचंही काम आपण बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलंय. त्याचं आपण बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ काम सुरू करतोय. बीडची रेल्वे तुमच्या अहिल्यानगर पर्यंत गेलेली आहे. आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय. लवकरच ती आपण इलेक्ट्रिक वर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याच्यातून ती पुढे हडपसर पर्यंत येईल. आणि आपल्या मुंबईमध्ये असणारी जे काही टर्मिनल आहे तिथं आता जागाच उभी करायला नाहीये आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं अजून काही स्टेशन वाढवता येतील का. पहिल्यांदा आपल्याला पुण्यापर्यंत ती रेल्वे न्यायची आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे ही मुंबईपर्यंत आली पाहिजे आणि मुंबईतून आमच्या लोकांना बीडला आणि बीडच्या लोकांना मुंबईला असं जाता येता आलं पाहिजे. जेवढं दळणवळण चांगलं होतं तेवढा तिथला विकास झपाट्याने होतो. ही गोष्ट सगळ्याच बाबतीमध्ये, पालघर आमचा आदिवासी जिल्हा आहे, तसंच आमचा जालना देखील छत्रपती संभाजीनगर मधनं नवीन तो जिल्हा निर्माण झालेला आहे. वाशिम जिल्हा देखील पूर्वी अकोला वाशिम एकच होतं, त्याचं विभाजन झालं. अकोला वेगळा, वाशिम वेगळा. पालघरचं ठाण्यामध्ये पूर्वी 24 आमदार होते, त्याच्यातले 6 आमदारांचा एक जिल्हा पालघर म्हणून झाला. निव्वळ आदिवासी भागाचा तो जिल्हा आहे. तिथं तर आता पंतप्रधानांनी आम्हाला हे नवीन सरकार आल्यानंतर 76,000 कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलंय. संपूर्ण तिथलं चित्र बदलणार आहे. तिथं आता जसं मुंबईला कुठल्याच शहरामध्ये इंटरनॅशनल स्तरावरचे 3-3 विमानतळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण मुंबईचं नेहमीचं विमानतळ, नवी मुंबईत मधील पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं विमानतळ, तिथं 2 धावपट्टे आहेत, तिथं टेक ऑफ पण होतं, लँडिंग पण होतं आणि तिसरं आम्ही वाढवणला पण करणार आहे. आणि कोस्टल रोड आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते. उद्याच्याला बंदरात जगातली मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही स्वस्त कशात पडते तर ती बोटीनं आणण्या देण्यामध्ये स्वस्त पडते. त्याकरता आपल्यातला माल परदेशात निर्यात करताना आणि परदेशातला माल आयात आपल्या भारतात करताना तिथं त्या वाढवण बंदर जगातल्या 10 बंदरापैकी एक ते बंदर समजतात एवढं मोठं बंदर आहे. तिथं नॅचरल खोली इतकी चांगली मिळाली आणि तिथं थोडा लोकांचा विरोध आहे, परंतु उद्याच्याला कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न सोडवायचा. या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही इव्हन वाशिमच्या करता देखील इथं चंद्रकांत ठाकरे आमचे सहकारी बसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांना विचारा. इथंही शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामं चाललेली आहेत. या प्रकारे पालघरचं चित्र बदलणार आहे, वाशिमचं चित्र बदलणार आहे. जालन्याच्या जवळनं आपला तिकडनं निघणारा पार धुळ्यावरून जो सोलापूर मार्गे आपण हैदराबादला जातोय त्या रोडचं काम, त्याच्यावर आपल्या बीडमधनं पण तो रस्ता जातो. अशा पद्धतीचे हे रस्ते चाललेले आहेत आणि
जळगावला पण चोपडा असेल किंवा बाकीच्या भागामध्ये असेल तिथं पण माझी तापी नदी जाते, त्याच्यातनं कसं पाणी जास्त मुरेल अशा पद्धतीचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि मित्रांनो, शेवटी तुम्ही आम्ही शेतकरी आहे. तुमची माझी जात शेतकरी ही आपली जात आहे आणि शेती करता आधुनिक पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. माझा पंजोबा, माझा आजोबा, माझे वडील वेगळ्या पद्धतीने शेती करायचे, जुन्या पद्धतीनं. परंतु आता इथून पुढची पिढी यांनी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून शेती केली तर शेतीमध्ये पाण्याचा खर्च कमी येतो, खताचा खर्च कमी येतो, उत्पन्न वाढतं. आम्ही आता गेले 3-1 वर्ष त्याच्यामधले प्रयोग केले बारामतीच्या परिसरामध्ये. बीडकरांनो आणि बाकीचे पण जालनाकर असतील, आमचे वाशिमकर, आमचे जळगावकर, सगळ्यांनाच मला सांगायचे की त्यामध्ये 70 टन ऊस काढणारा शेतकरी त्या एआयचा वापर केला तर तो 100 टनापर्यंत जातो. ज्याचा 90-100 टन ऊस निघतो तो जवळपास 130 टनापर्यंत जातो. एवढी किमया होते. ते मशीन तुम्हाला फोनवर सांगतं की आज त्या पिकाला पाणी पाहिजे का नाही. नुसतं ऊसाला नाही, तुम्ही ते सोयाबीन आपल्या कापसाला पण करू शकता, केळीला करू शकता, फळबागांना करू शकता. आम्ही ते कांदा सगळ्याच पिकाला ते घेता येतं, करता येतं. आणि तशा पद्धतीनं यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या करता 500 कोटी रुपयांची तरतूद ही आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या करता त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आपल्याकडे मुळातच पाणी मर्यादित आहे, ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी केला. आणि हे स्थलांतर रोखायचं असेल तर तिथं उद्योगपतींना आणण्याच्या करता त्यांच्या विमानाची व्यवस्था, त्यांच्या करता रेल्वेची व्यवस्था, त्यांच्या करता रोडची चांगल्या प्रकारची व्यवस्था सुविधा, मग अधिकारी तिथं चांगले येतात, ते तिथं गुंतवणूक करतात. आणि माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, उद्याच्याला ते तिथं राहायला आल्यानंतर त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. त्यामध्ये आम्ही पुण्यामध्ये किंवा इकडं आमच्याकडे इंडस्ट्री का वाढती, इथं रायगड जिल्ह्यातले पण काही माझे सहकारी आहेत, लोक रायगडला प्राधान्य देतात, पुण्याला प्राधान्य देतात. तिथं त्रास त्यांना तुलनात्मक कमी आहे. आपल्या इथं जरा वेगळं ऐकायला मिळतं, खरं का खोटं ते तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं हे जे काही प्रकार चालतात, मग उद्योगपती कशाला तिथं गुंतवणूक करतील. हे परदेशातली लोक येतात आणि करोडो रुपयाच्या वेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात. मला तर परवा एक डेलिगेशन आलं, ते सांगत होतं हल्दीराम आहे ना आपला नागपूरचं भीमरावजी, त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करती, 75,000 कोटी रुपये खर्च करते. 75,000 कोटी. मी म्हणलं एवढे तेवढे हो. जगात सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे शॉप्स काढायचे आणि हल्दीरामनी ते प्रोडक्ट तयार करून सगळीकडे पाठवायचं. एवढं म्हणजे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांनो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खाटपिटीशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय. आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली, 1 मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी घटना घडली. त्याच्याबद्दलचा तपास अमित शहा साहेबांनी लक्ष घातलंय, पंतप्रधानांनी लक्ष घातलंय. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल, कोण त्याचा मास्टर माइंड आहे, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं आरडीएक्स आलं, इतकं आरडीएक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं आरडीएक्स आलं, इतकं आरडीएक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं आरडीएक्स आलं, इतकं आरडीएक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव सगळीकडे पाठवायचं. एवढं म्हणजे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांनो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खाटपिटीशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय. आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली, 1 मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी घटना घडली. त्याच्याबद्दलचा तपास अमित शहा साहेबांनी लक्ष घातलंय, पंतप्रधानांनी लक्ष घातलंय. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल, कोण त्याचा मास्टर माइंड आहे, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं आरडीएक्स आलं, इतकं आरडीएक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव
सगळीकडे पाठवायचं. एवढं म्हणजे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांनो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खाटपिटीशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय. आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली, 1 मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी घटना घडली. त्याच्याबद्दलचा तपास अमित शाह साहेबांनी लक्ष घातलंय, पंतप्रधानांनी लक्ष घातलंय. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल, कोण त्याचा मास्टर माइंड आहे, कुणी काय केलं, कुठनं तशा प्रकारचं आरडीएक्स आलं, इतकं आरडीएक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव